नली अगं अगं किती रक्त आहे, काय झालंय तुझं? वासंती काकी तुम्ही वासंती काकी नली शांत हो, शांत हो. काय झालं आमच्या शहाण्या मुलीला? ए नली, मनात काय चाललंय ते बोलून दाखवलं ना तर भार हलका होतो. सगळ्या खोतांना विश्वासात घेतलंस ना, आता वेळ आली आहे त्यांना भिकारी करण्याची. तुझा लाडका ऋषी दादा मला खरंच नाही माहिती, पण मी इथेच ठेवलेलं. तरी माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं ग, पण आज त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त मला तुझी लाज वाटतेय. माणसाची मनस्थिती त्याच्या परिस्थितीवर पूर्णपणे अवलंबून असते, आणि हे आत्ता माझ्या बाबतीत तंतोतंत खरंय. आजवर इतका राग, इतका द्वेष कधीच कोणाचा केला नाही. ते माझ्या स्वभावात नाही, तो माझा पिंड नाही. पण ज्या नलीला मी माझं सर्वस्व मानलं, जिच्यावर जीवापाड प्रेम केलं, तिनंच माझा विश्वासघात केला. मी माणूस आहे, मलाही भावना आहेत. पण ऋषीची चिठ्ठी नलीकडे कशी आली? वेद, वेद, इथे एकटा काय करतोयस? एकटाच पडलोय रे काका. काका एक विचारू, तुला पण असं वाटतं का की नली आणि ऋषी कॉन्टॅक्ट मध्ये असतील? नाही, कारण मग ऋषीचं पत्र नलीला कसं मिळालं? याचा अर्थ ते कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. आणि जर कॉन्टॅक्ट मध्ये असतील तर ऋषी इथेच कुठेतरी जवळपास असेल. एवढी मोठी गोष्ट लपवण्यात पण नलिनी धूर्त आणि आतल्या गाठीची आहे. ऋषीचे गायब झाल्यामुळे सरस्वती काकूंची जी काही परिस्थिती झाली ती बघून सुद्धा नली ऋषीला लपवून ठेवेल. नलीने मला ऋषीचं पत्र का दाखवलं असेल? मला खिजवण्यासाठी? माझी फसगत करण्यासाठी? मी पण तुझा विश्वासघातच केलाय रे वेद. कुठल्या तोंडाने तुझ्या प्रश्नांची उत्तरं देऊ? ऋषीचं चिठ्ठीतलं अक्षर आणि वहीचं अक्षर अगदी सारखं आहे, सारख्या वळणाचं. ही चिठ्ठी जर मला नलीच्या पर्समध्ये सापडली तर याचा अर्थ काय होतो? नली दोषी आहे, मग ऋषी दोषी नाहीये का? तो तर आमचं गोडाऊन जाळायला निघाला होता, आणि हे मला शंकर काकाला सांगितलंय. शंकर काका कधी खोटं बोलत नाही. कितीही कटू वाटत असले तरी सत्य हेच आहे की नली आणि ऋषीने मिळून मला फसवलंय. नक्की दोषी आहे तरी कोण?
परिस्थिती, कधी कधी परिस्थितीच दोषी असते. कुठल्या तरी विचित्र गोष्टीत अडकवते ना ती परिस्थिती. परिस्थिती. समजलं मला. पण नली, यावर एकच पर्याय आहे, तो म्हणजे ऋषी सापडणं. एकदा का तो सापडला ना की खरं काय खोटं काय ते सगळंच कळलं ग. वासंती काकी, मी ना वेदला चिठ्ठी देण्याआधी मला असं खूप वाटत होतं तुम्हाला भेटावं, तुमच्याशी बोलावं, तुम्हाला विचारावं मी बरोबर करते का. मी विहिरीवर पण येऊन गेले होते, तुम्ही कुठे होतात. बंधनं काय माणसांनाच असतात का? आम्हालाही असतातच. म्हणजे हेच की रानोमाळ भटकण्याने मार्ग मिळणार नाही. ते इथेच नाही, सगळीकडे आणि तुझ्या सोबत आहे. यावर ना आपण सविस्तर बोलूया. चल. शंकर, मी आले तरी तुझं लक्ष नाही. कुठे लक्ष आहे? काय नाही, आजूबाजूला बघायचंच नाही असं ठरवलंय मी. उगाच त्रास होतो. मी ओळखत नाही तुला. तू खरं आणि स्पष्ट बोलतोस. तू आणि बाबा दोन टोका आहात विरुद्ध. तुझं काही काम होतं का माझ्याकडे? मला खरं सांग, ऋषी बद्दल तुला खरंच काही माहिती नाही. ऋषी बद्दल आणि नलिनी बद्दल तुला बरंच काही माहिती आहे. तू स्पष्ट बोलत नसलास तरी तुझी घुसमट जाणवते मला. मला खरं सांग, खरं काय आहे? खरं सांगू, त्यानं काय होणार आहे? तू पण नलीचा दुस्वासच करतेस आहे. मुळातच तू हुशार आहेस आणि माझ्यापेक्षा तुझा अनुभव खूप मोठा आहे. त्यामुळे तुझ्या डोळ्यासमोर जे काही चाललंय